जय हरी शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 राबवणं चालू आहे। आणि या कर्जमाफीच्या योजनेमध्ये काही कर्जदार हे मयत झालेत आणि मग या मयताच्या वारसांना यामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी आल्यात। त्यामध्ये कागदपत्र कोणते लागणार आहेत, बरं कागदपत्र माहीत असले तर बँकेत गेल्यावर ते बँकेतले काय धड लवकर सांगित नाहीत, नेमकं करायचंय काय। मग हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी याबाबतच्या कमेंट केले। आता एक लक्षात घ्या, तो शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेच्या यादीमध्ये आलेला असेल किंवा नसेल तरी पण आपण ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला वारस नोंद केल्याशिवाय त्या कर्जदाराचं जर यादीमध्ये नाव आलं तर आपल्याला KYC वारस नोंद केल्याशिवाय करता येणार नाही। आता यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत तर सुरुवातीला सांगतो, त्या मयत शेतकऱ्याचा मृत्यूचा दाखला, त्याच्यानंतर वारस असल्याचं प्रमाणपत्र, त्यामध्ये एक वारस असो का दोन वारस असतो। आता जी महाराष्ट्र सरकारनं या कर्जमाफीबद्दल एक माहिती पुस्तिका दिली, त्या माहिती पुस्तिकेमध्ये सविस्तर दिलेले आहे। समजा दोन वारस असतील किंवा तीन वारस असतील तर त्यांना ही कर्जमाफीची रक्कम विभागून देता येते किंवा एकाच वारसाच्या नावावर करता येते, मग त्या उरलेल्यांची संमती द्यावी लागते। आणि जर दोघांच्या घ्यायची असेल तर काही याच्या काही त्याच्या, अशा प्रकारे त्या माहिती पुस्तिकेत दिले। आता हे एक, आणि वारसाईचे आधार कार्ड, वारसाईचं बँकेचं पासबुक, आणि जे मयत शेतकरी आहेत त्याचं सुद्धा जे काही बँकेचं पासबुक असेल ते पासबुक, किंवा त्या बँकेला पुन्हा एकदा विचारून घ्यायचं की नेमके कागदपत्र काय लागतात। आता महत्त्वाची अडचण अशी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्यात की बँकेत गेलोत, बँकेत गेल्याच्या नंतर त्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला आणखी माहितीच नाही, आमच्याकडे पत्रच आलं नाही, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। आता यामध्ये काय करायचं आहे, जसं या कर्जमाफीचं चाललंय आज उद्या आज उद्या आज उद्या, तसंच याच्यातही हे कर्मचारी आणि बँकेतले कर्मचारी हे काय लय सविस्तर गोड बोलत नाहीत शेतकऱ्याला, कारण शेतकरी पहिला साधा भोळा माणूस असतो। त्याच्यामुळं काय करायचं, हे सगळे कागदपत्र घ्यायचे, बँकेत जायचं आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माहिती पुस्तिकेची लिंक दिली, त्या माहितीच्या जे बँकेच्या बाबतचं पान आहे त्या पानाची प्रिंट काढायची आणि जाऊन त्या अधिकाऱ्याला सविस्तर दाखवायची। आणि महत्त्वाचं, शेतकरी काय करतो, साहेब असं असं करायचं, साहेब नाही म्हणले की आपण निघलो, असं नाही करायचं। त्याला सविस्तरपणे उभं राहून विचारायचं, कारण तो आपला अधिकार आहे। तो बँकेचा कर्मचारी असला मग तो नाही म्हणला म्हणजे आपण लगेच निघायचं नाही, कारण आपण या कर्जमाफीपासून वंचित राहू नये आणि त्या मयत शेतकऱ्याचं कर्जसुद्धा माफ व्हावं, अशी शासनाची सुद्धा ही योजना आहे। त्याच्यामुळं वारसांनी काय करायचं, सविस्तर जाऊन त्या बँकेतल्या कर्मचाऱ्याला बोलायचं, कारण बोलल्याशिवाय काम होत नाही, हे लक्षात घ्या। आणि शेतकऱ्यांनी बोलायचं बी शिकलं पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे। कारण जोपर्यंत शेतकरी जागृत होत नाही आपल्याला काय गोष्टी लागतात, तोपर्यंत शेतकऱ्याच्या बाबतीत काही चांगल्या गोष्टी घडणार नाहीत। अशी ही माहिती होती। आपल्याला कशी वाटली तेवढं कमेंट करा, काही अडचणी असतील त्यासुद्धा कमेंट करा, मात्र जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।